रियल चेंज मोर देन अ विक्ट्री। ये मेरा मैसेज है कि मतलब अभी एक सिर्फ रिजिग्नेशन देने से कुछ बदल जाएगा ऐसा कुछ भी नाही आहे। देर हॅज टू बी मोर चेंजेस टू बी मेड। आणि आता बनवलं पण कुणाला आहे तर प्रल्हाद जोशी BA ग्रॅज्युएट, BAला 30,000च्या नोकऱ्या भेटत नाही, यांना एज्युकेशन मिनिस्टर बनवलं एका BAच्या डिग्रीवरती। किती अनफेअर आहे आमच्यासाठी। मास्टर्स करून आता आम्ही अनएम्प्लॉईड बसलोय। काय करतंय काय माहिती गव्हर्नमेंट। बघा ही सगळी खतखत आहे सगळ्या तरुणाईची आणि सरकारला थेट सवाल आहे की जे BA करतात त्यांना 30,000 पगार आणि जे डबल ग्रॅज्युएट आहेत ते घरी बसलेले आहेत। सरकारनं काहीतरी करायला हवं कारण भविष्य अंधकारमय आहे। आणि हे बघा हे सगळे आणखी एक बॅनर्स पोस्टर्स आपण या ठिकाणी दाखवणार आहोत की मित्रा काय काय आणलंयस? द ब्लड लाईन आय कॅरी डझंट सरेंडर। अरे वा, काय याचा काय अर्थ आहे ते पण समजून सांगा। या देशाला नेतृत्व महाराष्ट्र करते। आज जो राजीनामा शिक्षण मंत्र्यांचा घेतला त्यात महाराष्ट्राच्या तरुणांचा खूप मोठा हातभार आहे। आणि हे महापुरुष हे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले, यांचा आम्हाला अभिमान आहे। आणि आजच्या या जल्लोष मोर्चात आम्ही या महापुरुषांचे नारे देऊन पूर्ण देशाच्या युवकांचं आम्ही स्वागत करणार आहे। हे बघा इकडे आणखी एक बॅनर पोस्टर आहे, देशभक्ती दिखाव अंधभक्ती नाही। अंधभक्ती म्हटलंय काय, याचा काय अर्थ काढायचा आणि काय संदेश तुम्हाला सरकारला काय संदेश द्यायचा? अंधभक्ती दाखवली नाही पाहिजे, देशासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि जे चुकीचं आहे त्याला सगळ्यांनी विरोध केला पाहिजे। यामुळे देश आपला नीट चालेल आणि आपली प्रगती होईल। आपली गणना ही या विकसित देशांमध्ये होऊ शकते। एक छोटा बच्चू पण या ठिकाणी आला, आपण त्याच्याशी पण बोलणार आहोत। बेबी काय नाव तुझं? बोल भारत माता की। शिवात लाजला काय नाव आहे तुझं? शिवार्थ सडाले। शिवार्थ नाव. कुठून आलात तुम्ही? आम्ही वडाळ्यावरून आलो। वडाळ्यावरून आलो कारण की आम्हाला आज पुढे दिसतंय की हे जेनजी आपली जी शिक्षणची सिस्टीम आहे, एज्युकेशन सिस्टीम, त्याच्यात खरंच काहीतरी येणाऱ्या पिढीत चेंजेस होतील। आमची पिढी तर गेली आहे, पण आमच्या मुलांच्या पिढीला तरी चांगलं बेटर एज्युकेशन भेटावं अशी आमची इच्छा आहे। त्यामुळे आज आम्ही इथे उपस्थित राहिलो। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर बरेचसे तरुणी आहेत जे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं या ठिकाणी आता जत्तेच्या जत्ते आहेत त्यांचं येणं सुरू झालेलं आहे। मोठ्या संख्येमध्ये जी तरुणाई आहे, जो पालक वर्ग आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। आणि मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क, वीर सावरकर मार्गावर दोन्ही ठाकरे बंधू आज या सगळ्यांना संबोधित करणार आहे। नीट पेपरफुटी घोटाळ्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी 26 दिवसाचा जो लढा होता तो अखेरकार यशस्वी झालेला आहे। आणि यानंतर आता पुढची भूमिका या सगळ्या तरुणींची आणि राजकीय नेत्यांची काय असणार आहे याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।